दयाळू, कृपाळू, कनवाळू प्रभू परमेश्वर याच्या नावामध्ये पुन्हा एक वार या सकाळी आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या आजच्या सकाळी आजचं जे देवाचं वचन आपल्यासाठी मी निवडलेलं आहे, ते वचन आपल्या संगती आजच्या सकाळी काय बोलत आहे यावर आपण लक्ष केंद्रित करूया. आणि आजचा हा जो वचनांचा भाग आहे तो आपल्याला स्तोत्रसंहिता 33 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये मिळतो. वचन असं म्हणतं की हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो. किती सुंदर असं वचन आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. या वचनाचा छोटासा जो संदेश आहे तो संदेश म्हणजे देवाचे आढळ प्रेम आम्हा विश्वासणाऱ्यासोबत सतत राहावे अशी ही प्रार्थना आहे. कारण आम्ही ही प्रार्थना का करतो? कारण आम्ही त्याच्यावर म्हणजे परमेश्वरावर आशा ठेवलेली आहे. परमेश्वरावर आमचा भाव आहे. कधी आमची आशा आहे? ज्यावेळेस जीवनातील अनिश्चिततेत ही देवाचे प्रेम स्थिर आहे, विश्वासार्ह आहे, याची आठवण करून देणारं हे वचन आहे. म्हणून आम्ही त्याच्याजवळ प्रार्थना करत आहोत की देवा तुझी कृपादृष्टी आम्हावर असू दे. प्रिय देवाच्या लेकरांनो, देवा तुझी कृपादृष्टी आम्हावर असो म्हणजे काय? या वचनामध्ये लिहिण्यात आलेला आहे. वचनाचा हा जो भाग आहे ना, हा भाग देवावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात त्याच्या सतत उपस्थितीची आणि प्रेमाची इच्छा व्यक्त करतो. म्हणजे आम्ही या शब्दाद्वारे देवा तुझी कृपादृष्टी आम्हावर असो या शब्दाद्वारे देवाची सततची उपस्थिती आमच्या जीवनात असावी याची अपेक्षा मी या वचनाद्वारे, या वचनाच्या वाचनाने आम्ही करत असतो. त्याच्या प्रेमाची इच्छा आम्ही करत असतो. म्हणून आम्ही म्हणतो की देवा तुझी कृपादृष्टी आम्हावरती असू दे. पुन्हा या वचनात म्हणलेलं आहे की माझी आशा तुझ्यावर आहे. परमेश्वरावर माझी आशा आहे. एका भक्ताची आशा परमेश्वरावर असणं काही चुकीचं नाही. भक्ताची आशा परमेश्वरावर असावी. वचनातील हे शब्द आमचा देवावरील विश्वास आणि त्याचे प्रेम प्राप्त करून कसं घ्यायचं या संबंधी याचा कसा संबंध आहे हे अधोरेखित करतं. वचन सूचित करते की आपण देवावर जितका जास्त विश्वास ठेवू तितकेच आपल्याला त्याचे प्रेम आणि त्याचा विश्वासूपणा अनुभवायला मिळेल. आम्हाला त्याचं जर प्रेम आणि त्याचा विश्वासूपणा अनुभवायचा असेल तर प्रियजनांनो, आपल्याला देवावरती आशा ठेवणं, भिस्त ठेवणं गरजेचं आहे. माझी आशा तुझ्यावर आहे या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो. अखंड प्रेम हे एक भाग जो आहे तो अखंड प्रेमाचा हा जो भाग आहे ना, हा इब्रू भाषेतून मी घेतलेला आहे. इब्रू भाषेमध्ये अखंड प्रेम, देवाचे अखंड प्रेम याला चेस्त असा शब्द आहे. चेस्द हा शब्द जो आहे तो देवाच्या करारातील प्रेम, दया आणि त्याचा दयाळूपणा यावर भर देण्यासाठी हा शब्द इब्रू भाषेमध्ये वापरलेला आहे. म्हणजे त्याचे अखंड प्रेम, चेस्द म्हणजे त्याचं प्रेम, त्याची दया आणि त्याचा दयाळूपणा यावर हा शब्द भर देतो. आणि ह्या तिन्ही गोष्टी देवासंदर्भातल्या, तिन्ही गोष्टी स्थिर आहेत आणि टिकाऊ आहेत. देवावर आशा ठेवणे याचा अजून एक अर्थ असा होतो की देवाच्या वचनाची आत्मविश्वासपूर्ण अपेक्षा करणे आणि देवाच्या विश्वासूपणावर विश्वास ठेवणे. या दोन गोष्टी मी तुम्हा संगती शेअर केल्या. कोणत्या? देवाच्या वचनांची आत्मविश्वासपूर्ण अपेक्षा करणे आणि देवाच्या विश्वासूपणावर विश्वास ठेवणे. या दोन्ही गोष्टी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्याचा पाया आहेत. देवाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर या दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. हे वचन देवाच्या सतत प्रेमासाठी आणि संरक्षणासाठी, त्याच्या सततच्या संरक्षणासाठी एक प्रार्थना अशी आहे, जी ही प्रार्थना विश्वासणाऱ्यांच्या त्याच्यावरील विश्वास आणि आशेवर आधारित आहे. अशी ही सुंदरशी प्रार्थना या वचनात सादर करण्यात आलेली आहे. परमेश्वराची कृपा या वचनात सादर करण्यात आलेली आहे. त्याच्यावर अपेक्षा ठेवणं, आशा ठेवणं त्याच्या भक्तांनी, त्याच्या लेकरांनी हे या वचनात सूचित करण्यात आलेलं आहे. म्हणून परमेश्वराची कृपा त्याच्या लेकरांवर म्हणजे तुम्हावर, आम्हावर सदोदित असो अशी माझी आजच्या सकाळी आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी अशी माझी प्रार्थना आहे. देवबाप आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो.
आमेन. मे गॉड ब्लेस यू. सकाळच्या आणि या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.